शिवान्याच कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नवीन ज्ञान मिळवण्यासाठी। नमस्कार बालमित्रांनो, शिवान्याच कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। बालमित्रांनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे इयत्ता 3तील मराठी बालभारती पाठ्यपुस्तकातील 6वी कविता हिक्के होक्के मरांग उरसकाट। पान नंबर आहे 18। कवितेचे नाव काय आहे तर हिक्के होक्के मरांग उरसकाट। काहीतरी वेगळं ऐकायला भेटले की नाही? तर ही आहे गोंडी भाषेतील गीत। हे काय आहे? गोंडी भाषेतील गीत। आपल्या भारत देशामध्ये वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात। त्यामध्ये महाराष्ट्र तर हा एक अग्रेसर राज्य आहे। त्यामध्ये वेगवेगळ्या भाषा बोललेल्या जातात। म्हणूनच मुलांना या भाषेचं ज्ञान मिळावं म्हणून ही माडिया गोंडी भाषा मार्गदर्शिका या पुस्तकातून हे गीत घेतले आहे। आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली, ही गडचिरोलीमधील ही एक बोली भाषा आहे। त्याचा प्रमाण मराठी भाषेत अनुवाद केला आहे। प्रमाण मराठी प्रत्येक शब्दाला वेगवेगळ्या बोलीभाषेत वेगवेगळे शब्द आहेत व त्यांचा विद्यार्थ्यांना परिचय व्हावा हा या कवितेचा उद्देश आहे। चला मग आपण ही कविता गाऊया आणि त्याचा अर्थही मी सांगणार आहे। हिक्के होक्के मरांग उरसकाट हे गोंडी भाषेतील गाणे आहे। हिक्के म्हणजे काय तर इकडे, होक्के म्हणजे तिकडे, मरांग म्हणजे झाडे आणि उरसकाट म्हणजे लावूया, इकडे तिकडे झाडे लावूया। मग आता ही कविता आपण गाऊया। ऐका म्हणा वाचा। मरांगे मरांग उरसकाट, मरांगे मरांग पिसिहकाट। हिक्के मरांग होक्के मरांग, हिक्के होक्के मरांगे मरांग। हिक्के पुंगार होक्के पुंगार, हिक्के होक्के पुंगारे पुंगार। हिक्के कायांग होक्के कायांग, हिक्के होक्के कायांगे कायांग। मरांगे मरांग उरसकाट, कायांगे कायांग पुटिहकाट। उरसतांग मरांग पिसिहकाट, मरांगना गेळा किया काट। ठीक आहे, आता पहा येथे मराठीत अनुवाद आहे। पान नंबर 19 वर मराठीत अनुवाद आहे, तो पाहूया। मराठी अनुवाद। इकडे तिकडे झाडे लावूया, झाडेच झाडे लावूया, झाडेच झाडे वाढवूया। इकडे झाडे तिकडे झाडे, जिकडे तिकडे झाडेच झाडे। इकडे फुले तिकडे फुले, जिकडे तिकडे फुलेच फुले। इकडे फळे तिकडे फळे, जिकडे तिकडे फळेच फळे। झाडेच झाडे लावूया, फळेच फळे मिळूया। लावली झाडे वाढवूया, झाडी जंगल करूया। सोपी वाटली की नाही पोयम? ठीक आहे, चला मग आता आपण याचा मराठीत अनुवाद, मराठीत अर्थ काय होतोय ते पाहूया। तर मग इथे काय आहे? मरांगे मरांग उरसकाट म्हणजे झाडेच झाडे लावूया। मरांगे मरांग पिसिहकाट म्हणजे झाडेच झाडे वाढवूया। उरसकाट म्हणजे लावूया, मरांगे मरांग म्हणजे झाडेच झाडे आणि पिसिहकाट म्हणजे वाढवूया। हिक्के मरांग होक्के मरांग, हिक्के म्हणजे काय? इकडे लावूया, तिकडे लावूया झाडे। इकडे झाडे तिकडे झाडे। हिक्के होक्के मरांगे मरांग, इकडे तिकडे झाडेच झाडे। पुढे हिक्के पुंगार होक्के पुंगार। पुंगार म्हणजे काय? फुले। पुंगार म्हणजे काय? फुले। आणि हिक्के म्हणजे काय सांगितले आता? इकडे। इकडे फुले तिकडे फुले, हिक्के होक्के पुंगारे पुंगार। इकडे तिकडे फुलेच फुले, जिकडे तिकडे फुलेच फुले। त्यानंतर हिक्के कायांग होक्के कायांग। कायांग म्हणजे काय? फळे। कायांग म्हणजे काय? फळे। मग आणि इकडे म्हणजे इकडे, इकडे फळे तिकडे फळे,
हिक्के होक्के कायांगे कायांग, जिकडे तिकडे फळेच फळे. त्यानंतर मरांगे मरांग उरस काठ. मरांगे मरांग म्हणजे काय? परत झाडेच झाडे लावूया. कायांगे कायांग पुटीह काठ म्हणजे कायांगे म्हणजे फळ, फळेच फळे मिळूया. उरस्तांग मरांग पिसीह काठ म्हणजे काय? उरस्तांग म्हणजे लावली, मरांग म्हणजे झाडे, पिसीह काठ म्हणजे वाढवूया. लावलेली झाडे वाढवूया. झाड मरांगना गेळा किया काठ म्हणजे झाडी जंगल करूया. ठीक आहे, बघा मराठीतून कशी सोपी वाटली का नाही? हे शब्द कधी न ऐकल्यामुळे आपल्याला ही अवघड वाटते, पण जेव्हा आपल्याला ह्याचा अर्थ कळतो तेव्हा ही छान आहे की नाही कविता. आता पुढे इथे स्वाध्याय दिलेला आहे. आता आपण स्वाध्याय पाहूया. दोन्ही कविता वाचा व खालील प्रश्नासाठी गोंडी भाषेतील शब्द लिहा. आता त्यांनी आपण दोन्ही कविता काय केलेल्या आहेत? वाचलेल्या आहेत आणि मग त्यांनी गोंडी भाषेतील शब्द लिहायला सांगितले आहेत. आता झाडेच झाडे त्याला काय सांगितलेलं आहे? गोंडी भाषेत शब्द मरांगे मरांग. काय सांगितलेलं आहे झाडाला? मरांगे मरांग. फुलेच फुले, फुलेच फुलेला काय सांगितलेलं आहे शब्द? पुंगार पुंगार. काय सांगितलेलं आहे? फुलेच फुले पुंगार पुंगार. त्यानंतर पुढं फळेच फळे. फळांना काय शब्द आलेला आहे? त्यात काया काया. गोंडी भाषेत फळांना शब्द काय आहे? काया काया. ठीक आहे. त्यानंतर झाडी जंगल त्याला गोंडी भाषेत काय शब्द आलेला आहे? मरांगना गेळा. काय आलेला आहे? झाडीला मरांगना आणि जंगलला गेळा. लावूयाला काय आहे? उरस काठ. काय आलेला आहे? उरस काठ. त्यानंतर वाढवूयाला पिसीह काठ. काय आलेला आहे? पिसीह काठ. त्यानंतर मिळूयाला, आता पहा फळेच फळे मिळूया त्यामध्ये काय शब्द आला होता? मिळूयाला काय? पुटीह काठ. काय शब्द आलेला आहे? पुटीह काठ. त्यानंतर पुढं करूया, करूयाला काय? किया काठ. करूयाला किया काठ. त्यानंतर पुढे इकडे जिकडे म्हणजे काय? हिक्के होक्के आणि तिकडेला होक्के शब्द आलेला आहे. त्यानंतर पुढे प्रश्न दुसरा, तुमच्या परिसरातील झाडांची नावे माहिती करून घ्या. परिसरात झाडे जे आहेत त्याची माहिती करून घ्यायची, झाडांची नावांची माहिती करून घ्यायची. काय नाव आहे या झाडाला? त्यानंतर पुढे फुलांची झाडे व वेली यांची यादी करा. यादी करायची. फुलांची झाडे कोणती, वेली कोणत्या. उदाहरणार्थ झाड गुलाबाचं काय असतं? झाड. वेल मोगऱ्याची काय असते? वेल असते. त्याच्यानंतर बोगन वेल असते, मधुमालतीची वेल असते. मग आणखीन कोणत्या कोणत्या वेली आहेत त्याची यादी करायची आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे पहा, इथं उपक्रम दिलेला आहे. प्रत्येकाने एक झाड लावा, त्याची निगा राखा, त्याला फुल येईपर्यंत निरीक्षण करा. ठीक आहे, समजलं मग? तर मग आपण आजच्या या व्हिडिओमध्ये येथेच थांबत आहोत. भेटूया पुढील अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, हसत राहा, अभ्यास करत राहा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.